मला जेव्हा समजलं ना की मार्केटमध्ये स्प्राऊट मेकरही मिळतो, तर मी हा लगेच ऑर्डर केला आणि तेव्हापासून हाच वापरते. असं नाही की कपड्यामध्ये मोड नाही येत, पण हे इतके लांब लांब मोड त्या कपड्यामध्येच घुसतात आणि तुटतात. या मेकरमध्ये म्हणजे या स्प्राऊट मेकरमध्ये मात्र हे जसेच्या तसे राहतात. बघू शकता किती मोठे मोठे मोड आलेले आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळचे 7:15 होत असतील आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आहे. कारण झालं असं की मध्यरात्रीच अगदी 2-2:30 वाजताच आहोंना जाग आली की अगं म्हणे खूप डोकं दुखतंय आणि ॲसिडिटी झाली आहे. मग काय औषधांची शोधाशोध. लकीली मेडिसिन बॉक्समध्ये ओमेज डी मिळाली. ती घेतली, पण त्यांना पुन्हा झोप नाही, मग मलाही झोप नाही, अशा पद्धतीनं त्यामुळं उठायला लेट झाला आहे. आणि आज आता ऑफिसमध्येच अहो खाणार. मी म्हटलं त्यांना की जेवण बनवून देते, पण त्यांचं म्हणणं होतं नको झोप झाली नाही तर तू झोप, मी काहीतरी लाईटलीच घेईन आज ऑफिसमध्ये. तर माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी मी आता ही थोडीशीच या मोड आलेल्या चण्याची भाजी बनवते. अगदी छोले टाईप मी ही भाजी बनवते. फक्त असं आहे की ग्रेव्हीचा मसाला वगैरे करत बसायचं नाही, डायरेक्ट अद्रक आणि लसणाची पेस्ट, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, थोडंसं हिंग आणि आवर्जून घरच्या तिखटासोबत छोलेचा मसालासुद्धा ॲड करायचा, म्हणजे छोलेसारखी लागते भाजी. घरी बनवलेलीच ही अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे. मी आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकदा विकतची अद्रक लसणाची पेस्ट आणली होती आणि थोड्याच दिवसांनी माझ्या काही मैत्रिणींनी मला इन्स्टावरती एक व्हिडिओ शेअर केला की अद्रक लसणाची पेस्ट बाहेरून जी विकत आपण आणतो ती बनवताना ती कोणत्या प्रोसेसमधून गेलेली असते, कशा पद्धतीनं ती बनवलेली असते. आणि कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी तो व्हिडिओ पाहिला असेल, कारण बऱ्यापैकी व्हायरल होता तो व्हिडिओ. खूप घाणेरड्या पद्धतीने ती बनवली जाते. तर मला असं वाटलं अरे यार, का मी आहोंचं ऐकून ती पेस्ट विकत आणली. पण माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत त्या वर्षानुवर्षे विकतचीच अद्रक लसणाची पेस्ट वापरतात. तर मला आता इथे सगळ्यांना सांगायचं आहे, जर का तुम्ही आणत असाल तर प्लीज बंद करा आणि घरी बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट 4 दिवस का होईना पण आपण आरामात वापरू शकतो फ्रीजमध्ये ठेवून. दुपारचे 4:30 होत आहेत. चला, खूप दिवसांचं एक पेंटिंग काम आहे आणि आता ते मला करावंच लागेल अशी वेळ आली आहे. बघू शकता तुम्ही माझ्या कपाटाची अवस्था. लिटरली ते ओसंडून व्हायला लागले. त्यामध्ये आता अजिबात एकही कपडा बसणार नाही अशी त्याची अवस्था आहे. आणि त्याचं मेन रिझन आहे मी जे काही साड्या स्टोअर करण्यासाठी जे बॉक्सेस मागवले आणि त्या बॉक्सेसनी ना जास्त जागा घेतली आहे कपाटामध्ये. आणि वरून काय होतं की नेमकी साडी जी हवी आहे ती शोधण्यासाठी, ती काढण्यासाठी मला ते लिटरली सगळे बॉक्स काढावे लागतात. मी ना अगदी वैतागली आहे. असं झालं की का मी खर्च केला आणि हे साड्यांचे बॉक्स असे ऑर्डर केले. आणि म्हणूनच आज मी हे सगळं काही चेंज करणार आहे आणि त्याची सुरुवात ही अशी डिक्लटर करण्यापासून करते. हे काही माझे जुने घरी घालायचे कपडे आहेत जे मी घालायचे बंद केलेत आणि म्हणूनच कपाटामध्ये सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये कसेबसे मी ते कोंबून ठेवलेले होते. तर तेच आता मी काढले आणि एक मोठी थैली घेऊन हे सारे आता भरून ठेवते. कारण या महिन्यामध्ये आता गावी जायचं आहे आणि ऐन वेळेला गावी जाताना गडबड नको म्हणून अगोदरच सगळं माझी कपडे, आहोंची, प्रीतीची सगळी मी डिक्लेटर करणार आहे आणि गावाला जाताना हे सारे कपडे मी घेऊन जाणार आहे. प्रीतीशचे कपडे तर डिक्लेटर करणं खरंच खूप गरजेचं होतं. कारण काय होतं माहिती आहे, प्रत्येक वेळेला आम्ही नवीन घेऊन येतो याच्यासाठी कपडे आणि जे हाताशी मिळेल तेच घालतो आणि मग पुन्हा बाहेर जाताना एखादा नवीन ड्रेस राहतच नाही शिल्लक. म्हणजे सगळे जे काही नवीन आपण आणतो तो घरी वापरून जुने करून टाकतो. म्हणजे अगदी सुरुवातीला पहिलं हाताला जे येईल ना ते घालायचं अशी त्याची सवय आहे. याची कपडे जास्त यूज झालेली नसतात, त्यामुळं ती अगदी चांगल्या कंडिशनमध्ये असतात आणि याचा वापर अगदी योग्य होतो बरं का. मी हे सारं जे काही घेऊन जाते ना गावी, तर माझी आई हे ऊस तोडायला येणारी जी काही टोळी असते त्या टोळीमध्ये खूप सारी लहान मुलं असतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हे माहिती असेल की गावाला ही अशी जेव्हा ऊसतोडी येते ना तर तेव्हा त्या लोकांना घालण्यासाठी ही कपडे खरंच खूप कामाला येतात. ती मुलं अगदी खुश होतात.
प्रितीश अगदी छोटा होता ना तेव्हापासून मी असंच करते आणि एका वर्षी तर अख्ख्या ऊसतोडीतील छोट्या छोट्या मुलांनी सगळ्यांनी प्रितीशचे कपडे घातले होते. काय भारी दिसत होते माहिती आहे ते. आणि ते बघून ना प्रितीशला आणि मला दोघांनाही मजा येत होती की सगळीकडे आपलेच कपडे दिसत आहेत. त्यामध्ये स्कूल युनिफॉर्मसुद्धा होते. आत्ता मी म्हटलं प्रितीशला की तुझा एखादा स्कूल युनिफॉर्म आठवण म्हणून ठेवायचा का आपण. तर म्हणतो जाऊ दे मम्मी, काय करणार आहे ठेवून तरी तू, देऊन टाक त्या मुलांना, कामाला येईल. कारण युनिफॉर्म अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. काही जॅकेट्स आहेत, स्वेटर्स आहेत, जीन्स तर जशाच्या तशा असतात मुलांच्या. हाईट छोटी व्हायला लागली की आपण तसंच ठेवून देतो. पण ही जी अशी मुलं असतात गरजू, ते अगदी पुरेपूर त्या कपड्यांचा वापर करतात. तुम्ही काय करता तुमच्याकडे जमा होणाऱ्या जुन्या कपड्यांचं? नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि हो, आता मी काय केलं माहिती आहे तुम्हाला, हा जो काही वॉर्डरोब आहे प्रीतीच्या रूममधला, हा लिटरली आम्ही या नवीन घरी राहायला आल्यापासून प्रॉपर सेट कधीच झालेला नाही. हा इकडची ही जी काही याची डावी बाजू आहे वॉर्डरोबची, इथे ना असंच काही पण मी कोंबून ठेवलेलं होतं. जुन्या काही म्हणजे आहेराला दिलेल्या साड्या किंवा काही जुन्या बॅग्स वगैरे वगैरे. कपडे किती महाग झालेत आणि तरीसुद्धा आपण बरेचसे पैसे या कपड्यांवर घालवत असतो. तर मला असं वाटतं की याचा ना पुरेपूर वापर व्हायलाच हवा. तर जेव्हा आपण हे गावी देतो आईला किंवा सासूबाईंना, अगदी छान वापर करतात या साऱ्या कपड्यांचा ते. तर जुन्या कपड्यांमध्ये मला एक असा माझा साडीचा शिवलेला फ्रॉक सापडला. मन कसं आहे बघा. आणि मी तो ठेवून घेतला, पुन्हा नाही देणार मी तो गावी आणि डिक्लटर नाही केला तो मी. त्याला ना मी आता थोडंसं उसवणार आणि पुन्हा घालणार. अगदी थोडे दिवस का होईना पण घालणार आणि मगच त्याला मी देऊन टाकणार. या अशा आहेरामध्ये दिलेल्या साड्या आपण नेसतो का? नाही. तर काय करणार ना, एखाद्या गरजू व्यक्तीला ही मिळाली तर अगदी डेली यूजसाठी गावाला याचा छानसा वापर होऊ शकतो. म्हणून हे डिक्लटर करणं महत्त्वाचं आहे. आपली ही स्पेस रिकामी होते आणि आपल्या मनालाही बरं वाटतं बरं का असं करण्यानं. तर मी नेहमी गावी जाताना आवर्जून हे करतेच. खूप दिवसांपासून मी हा विचार करत होते बरं का की या साड्यांचं काहीतरी केलं पाहिजे. हे बरोबर नाही आहे. हे बॉक्स ना अगदी वापरायला इझी नाही आहेत. त्याला ना ट्रान्सपरंट म्हणजे थोडीशी एक बाजू आहे प्लास्टिकची, पण त्यामधून नाही परफेक्ट दिसत की कोणती साडी आहे. कारण एका बॉक्समध्ये खूप साऱ्या साड्या ठेवलेल्या आहेत. एक तर मग असे पाऊच ऑर्डर करायला हवे की ज्यामध्ये फक्त एक सिंगल साडी बसेल. पण सध्या मला वेगळा कोणताही खर्च करायचा मूड नव्हता. म्हणून मग मी काय केलं तुम्ही पाहिलं, प्रितीशच्या वॉर्डरोबमध्ये मी आता स्वतःसाठी जागा केली आहे. तर हो, मी त्याच्या वॉर्डरोबवरती कब्जा करते आहे आणि त्याच्यासाठी सुरुवात ही मी डिक्लटरने केली आणि त्याचं कपाट शिफ्ट केलं मी. त्याचे कपडे उजव्या बाजूला होते वॉर्डरोबमध्ये, ते काढून डाव्या बाजूला. आणि आता इथे आहोंच्या कपाटावरती सुद्धा घाला घातलेला आहे. त्यांच्या शर्ट्समध्ये जे काही मला रिकामे हँगर दिसत आहेत ते सगळे मी काढून घेते आहे आणि काही हँगर प्रीतीच्या कपाटामध्येही मला सापडले. तर सगळ्या साड्या आता मी या बॉक्समधून काढून हँगरला शिफ्ट करणार आहे. काही दिवसांपूर्वी एक कॉमेंट होती, आता मला परफेक्ट नाव नाही आठवत कारण बरेच दिवस झाले त्या कॉमेंटला, की ताई तू तुझ्या साड्या कशा मेंटेन करते किंवा कशा ऑर्गनाईज केल्या आहेत ते दाखव. आता काही केलंच नाही विषय तर मी दाखवणार काय. हे बघा, हे अशा पद्धतीनं मी स्टोअर केलेल्या आहेत. एका बॉक्समध्ये लिटरली 5-5, 6-6 साड्या आहेत आणि म्हणूनच मला ना अगदी वैताग आला होता. जेव्हा ना हँगरला साड्या असतात ना तर त्या डोळ्यासमोर दिसतात आणि पटकन मग आपल्याला डोक्यात येतं की हां ही साडी नेसावी की ही साडी नेसावी आणि अगदी वेळही वाचतो आपला. खरं सांगू का, इथे राहायला आल्यानंतर मी एकदा असा हा प्रयोग केलेला होता की साड्या म्हणजे नवीन मी जेव्हा राहायला आले या घरी तेव्हा हँगरलाच अडकवल्या होत्या मी. पण झालं असं की त्यानंतर हँगर संपले किंवा त्या साड्यांना बसेनात त्या जाग्यावरती. म्हणूनच मग मी नंतर ॲमेझॉनवरती का फ्लिपकार्टवरती मला आता आठवत नाही पण हे असे बॉक्स पाहिले आणि ते मागवले. त्या अगोदर मी खरं तर थोडासा विचार करायला हवा होता की एका बॉक्समध्ये आपण अशा किती साड्या ठेवणार आणि ते काढायला घालायला कितपत आपल्याला ते इझी जाईल. पण न विचार करताच तेव्हा मी हा डिसिजन घेतला होता आणि आता त्याचा मला पश्चाताप होतोय. तर आतासुद्धा या सगळ्या साड्या हँगरला ॲडजस्ट होतीलच असं नाही. पण मग मी काय करणार आहे, या सगळ्या साड्यांवरचे परकर म्हणजेच पेटीकोट वेगळे करणार आणि ते एखाद्या अशा बॉक्समध्ये ठेवून देणार एकत्र. आणि आपल्याकडे प्रत्येक साडीवरती मॅचिंग पेटीकोट असेल असं नाही. आपण एखादा पेटीकोट बऱ्याच साड्यांवरती सुद्धा आपण घालतो. तर एका जागी सगळे जर का पेटीकोट असतील तर बरं पडेल मला.
आत्ता माझ्या हातात जी साडी पाहताय ना ती नवीनच आहे, अजून एकदाही नेसली नाही. आणि अचानकपणे आता शोध लागला की अरे यार, आपल्याकडे एक साडी आहे नवीन जी आपण अजून नेसलेलो नाहीये. एकदमच लोड वाढवून घ्यायची ड्रेस. अरे किती दिवसाचं पेंडिंग होत हे. एक पण साडी धड सापडत नव्हती. एक तर माझ्यावर अन्याय झालाय की नाही सांग बरं. एवढं मोठं घर, एवढा फर्निचरला खर्च, पण माझ्यासाठी प्रॉपर कब्बड आहे का? तर मी ना आज प्रितीशच्या कपाटावर कब्जा केला. हो, आता हे सगळे हे हँगर्स इकडे अडकवायचे. अशी काहीशी बेडरूमची अवस्था बघून आहो म्हणत होते हे सारं तू एकदाच का काढलंय. खरं तर अख्खं कपाटच माझं मला खाली करायचं होतं, पण ते राहिलंय. आज फक्त साड्यांवरती नंबर आलाय. लावला ना, आत्ताच लावला. येईल ना, जस्ट लावला. येईल. इतका सुंदर सुगंध आहे याचा. आहा, आज फुलं नाही आहेत देवाला. दिवाबत्तीची वेळ झाली होती. दिवा लावून घेतला आणि अशा पद्धतीनं हे सारे हँगर अडकवून घेतले. बघा, संपली जागा. आता उरलेल्या साड्या पुन्हा पाऊचमध्ये. आणि स्वयंपाकामध्ये आज काही जास्त टेन्शन नव्हतं. फक्त वरण भात केलंय, कारण चपात्या शिल्लक होत्या. तर चपात्या जेव्हा शिल्लक असतात तेव्हा आमच्याकडे हमखास असं हे हाफ फ्राय बनतं. तर हाफ फ्राय, चपाती, डाळ आणि भात. स्पून हवाय का डाळ प्यायला? घेतो. चला, कशा पद्धतीने सारं ऑर्गनाईज केले दाखवते. या एका बॉक्समध्ये सारे पेटीकोट ॲडजस्ट केले. आणि आता या ज्या काही साड्या आहेत ना, तर या साड्या मी गावी देण्यासाठी काढलेल्या आहेत. अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. यामधल्या काही साड्या तर नवीनच आहेत. तर ही तुम्ही पाहिली असेल एकदा, एका व्लॉगमध्ये मी नेसले होते. आणि बरेच वर्ष झाली या साड्या घेऊन. ही तर नवीनच आहे, तर याच्यावरती मी ब्लाऊज शिवलेला नाही आहे आणि चांगली आहे, घरी वापरण्यासाठी होईल. ही साडी तर अगदीच छान आहे, खूपच छान आहे. म्हणजे भावाच्या लग्नात माझ्या मामानं घेतलेली आहे. ही मला गिफ्ट आलेली साडी आहे. मला ना अगदी पहिल्यापासून ही सवय आहे, ज्या साड्या वापरत नाही आपण बरीच वर्ष, तर त्या साड्या मी अशा पद्धतीनं देऊन टाकते. आणि मग अगदी योग्य व्यक्तीपर्यंत आई माझी ती साडी पोचवते. आणि हे काही ब्लाऊज पीस आहेत जे गिफ्टमध्ये आलेले आहेत आणि जे मी शिवणार नाही आहे, तर ठेवून तरी काय करणार ना. वेगवेगळ्या साड्यांवरती होईल म्हणून मी असा ना हा माझ्या हातामध्ये जो दिसतोय ना तो कलरफुल ब्लाऊज बनवून घेतला होता. आणि आता जेव्हा मी हा पाहतीये तेव्हा मला असं वाटतंय अरे यार, का मी बनवला असेल असा ब्लाऊज. आणि जी काही मी तुम्हाला येलो साडी दाखवली त्याच्यावरती हा असा स्लीवलेस ब्लाऊज होता. ज्या काही साड्या आता मी गावी देण्यासाठी काढल्या आहेत त्याच्यावरचे सगळे ब्लाऊज आणि अजून काही एक्स्ट्राचे ब्लाऊज आहेत जे मी मिशोवरून वगैरे ऑर्डर केले होते. आता अर्थातच ज्याला कोणाला ही साडी घालायची आहे, नेसायची आहे, त्यांना माझा ब्लाऊज येईलच असं नाही, पण आतमध्ये भरपूर जागा असते तर आपण अल्टर करून वापरूच शकतो, म्हणून साड्यांसोबत ब्लाऊजसुद्धा. तर चला, झालं आहे माझं सगळं आवरून. आता हे जे 2 बॉक्सेस आहेत यामध्ये एकामध्ये परकर म्हणजेच पेटीकोट्स आणि एकामध्ये ज्या काही माझ्या उरलेल्या साड्या आहेत त्या साड्या मी अशा पद्धतीनं ठेवून दिलेत. आता आहो ना म्हणायला बरं, बघा एवढूशच साड्या आहेत माझ्याकडे, साड्या घ्यायला हव्या आपल्याला. आणि अशा पद्धतीनं हे सारं जे गावी घेऊन जायचं आहे ते मी तात्पुरतं बेडमध्ये ठेवून देणार. चला, माझा हा डिक्लटरचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. तुमच्याकडे काही अजून आयडियाज असतील साड्या स्टोअर करण्यासाठी त्याही मला कळवा. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.